नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमोचा शेतकरी योजनेचा हप्ता कसा चेक करायचा, बेनिफिशरी स्टेटस कसा चेक करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तुम्हालाही 2000 रुपये मिळालेत का नाही, हा संपूर्ण स्टेप काय आहेत, कसा चेक करायचा संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी. चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजना राज्यात सुरू झालेली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेला लाभ मिळवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपये मिळणार आहेत. तसेच या निधी योजनेनंतर 2,000 रुपयाचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक केलेल्या असलेल्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहे. तसेच या नमो शेतकरी योजनेचा स्टेटस कोणत्या बँकेत जमा झालेला आहे, कधी जमा झाला, संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. योजनेचा स्टेटस आपण मोबाईलवरून घर बसल्याही पाहू शकतो. सदरील योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी नवीन पोर्टल, नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे. योजनेचा स्टेटस चला तर मित्रांनो चेक करूया. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन क्लिक करायचे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन अँड बेनिफिशरी स्टेट दिसेल. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवर 2 पर्याय दिसतील, त्याच्यावर क्लिक करायचं. बेनिफिशरी स्टेटस ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर हे 2 पर्याय दिसतील. ह्या 2 नंबर पर्याय टाकून निवडू शकता आणि मोबाईल नंबर दाखवून दिलेला टाकून कॅप्चा कोड टाका. कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट डेटा पर्यायावरती क्लिक करा. तुमचा डेटा तुम्हाला दिसेल. त्या डेटामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा पत्ता, गावाचं नाव, पेमेंट आणि खाली फंड डिस्ट्रीब्युशन डिटेल हे ऑप्शन दिसेल. त्या फंड डिस्ट्रीब्युशन डिटेलमध्ये तुम्हाला पेमेंट कधी मिळाले, कोणत्या बँकमध्ये मिळाले, कधी, तारीख, वेळ संपूर्ण माहिती दिसेल. जर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर नाही तर रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा हा बी संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाईक तर करा. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दुसरी एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबरवर क्लिक करायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल. ते कसं तर मी तुम्हाला सांगतो स्क्रीनवर. नोंद युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि आधार नंबर ऑप्शन दिसेल. आधार नंबर टाकायचा आहे. कॅप्चा आणि गेट मोबाईल OTP केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसून असा हा संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.